Hello friends, today we are discussing about the multiple choice questions which are from JEE Mains Exam 2021. 2021 मध्ये JEE पेपर मध्ये वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये जे फिजिक्सच्या रोटेशनल चॅप्टर मधले जे एमसीक्यू होते ते आपण आज घेऊन आलेलो आहोत. आपल्याला रोटेशनल मेकॅनिक्स आपलं हे जे पहिलं चॅप्टर संपलेलं आहे ते रोटेशनल मेकॅनिक्स मधलं JEE ला कशा पद्धतीचे एमसीक्यू चे प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण 2021 चे जाणलेलं आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून एक अंदाज बांधता येईल की ह्या चॅप्टरला आपल्याला किती महत्त्व द्यायचं आहे आणि JEEच्या दृष्टीने याच्यातला कोणता पॉइंट आपल्याला महत्त्वाचा. ठीक आहे, आधी दोन क्वेश्चन मी लिहिलेले आहेत, त्याच्यानंतर परत बाकीचे एक दोन क्वेश्चन परत लिहावे लागतील. ठीक आहे, आधी आपण बघू क्वेश्चन नंबर फर्स्ट कडे. आय होप तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. मी म्हणून कलर काढून तिथं ज्या व्हॅल्यूज आहेत त्या प्रॉपर दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता सुरुवातीला बघा पहिला प्रश्न काय आहे, इफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज मेड 116 टाइम्स then time period of simple pendulum changes by. अगदी सोपा प्रश्न आहे, तरी तो JEE ला आलेला आहे. JEE ला क्वेश्चनची क्वालिटी ही सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून घेतली जाते. जे अगदी टॉपर विद्यार्थी ब्रिलियंट विद्यार्थी असतील, टॉपर किंवा ब्रिलियंट असं कोणीच नसतं, सर्वच ब्रिलियंट असतात. फरक एवढाच आहे की कोणी किती मेहनत घेतलेली. ज्यांनी खूप जास्त मेहनत घेतलेली असेल अशा लोकांसाठी ठराविक प्रश्न असतात. ज्यांनी कमी मेहनत घेतलेली आहे, अटेंड रेग्युलर लेक्चर केलेली आहे, त्यांच्यासाठी त्याचा पण विचार असतो. अशा विद्यार्थ्यांसाठी ठराविक असे 1 ते 2 स्टेप मध्ये सुटणारे प्रश्न असतात. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आपण अशा क्वेश्चनला म्हणतो. अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे हा. काय विचारलाय बघा, सिंपल पेंडुलमची लेंथ दिलेली आहे आणि ती किती आहे तर 116 टाइम्स जर केली तिला, म्हणजे सिंपल पेंडुलमचं आपण एक्सप्रेशन बघितलेलं आहे. सिंपल पेंडुलम काय कन्सेप्ट आहे, अशा पद्धतीची ही जर लेंथ असेल आणि अशा पद्धतीचं जर आपण याची ट्रिग्नोमेट्री वापरून याचा टाइम पिरियड काढलेला आहे सिंपल पेंडुलमचा t = तर आपल्याला माहिती आहे की टाइम पिरियड हा आपण पेंडुलमचे लॉस सुद्धा काढलेले आहेत. पेंडुलमचे लॉस सुद्धा आपण बघितलेले आहेत कशा पद्धतीने. तर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम कशावर डिपेंड करतो तर तो ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड करतो. नंतर त्याची लेंथ किती आहे याच्यावर डिपेंड करतो आणि मासवर डिपेंड करत नाही. हे आपण बघितलेलं आहे. मग आपल्याला हा क्वेश्चन त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. सगळ्यात आधी काय करू आपण, सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे t = 2 पाय इनवर्स L/g. हा आपला सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला. याच्यामध्ये बघा, टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ and inversely proportional to the square root of acceleration due to gravity. मग आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, जर लेंथ 116 टाइम्स केली तर मग 116 टाइम्स लेंथ जर केली तर याच्यावरून आपल्याला रिलेशन माहिती आहे की t is directly proportional to the square root of length आणि ती लेंथ किती दिलेली आहे 116 टाइम्स. म्हणजे किती याची व्हॅल्यू काय टाकणार आपण 116 टाइम्स जर केली असेल then time period of simple pendulum changes by. सुरुवातीला L काहीतरी लेंथ होती, त्याला नंतर किती केलं 116 टाइम्स केलं तर सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड चेंज होईल का आणि तो कितीने चेंज होईल. टाइम पिरियड चेंज होईल कारण फॅक्टरवर डिपेंड करतोय. आणि तो कितीने होईल तर इनरूट L याच्या जागी 1/16 जर टाकलं तर याला प्रॉपर सोडवायचा प्रयत्न केला तर किती होतो 1//. स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचा प्रयत्न केला तर किती होतो 1/4. Therefore, time t becomes 1/4 times. आहे का आन्सर बघा 1/3, 1/4, 1/5 and 1/6 टाइम्स. आपलं हे सेकंड आन्सर आहे 1/4 टाइम्स त्याचा पिरियड काय होईल चेंज होईल. आता बघा, अशा पद्धतीचा प्रश्न जर JEE ला येऊन गेलेला आहे तर आपण सिंपल पेंडुलमच्या बाबतीत ह्या एक्सप्रेशनला कशा पद्धतीने बघायचं. ह्या एक्सप्रेशनला तुम्ही लेंथच्या बाबतीत विचारला गेलाय प्रश्न, तो फक्त लेंथच्याच बाबतीत विचार करायचा का नाही. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू
सॉरी टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा पण एक लॉ आहे. मग असं जर असेल तर आता लेंथच्या बाबतीत विचारलं गेलं आहे. पुढे जाऊन एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही ट्वाइस द इनिशियल केली, हाफ द इनिशियल केली, ट्वाइस द इनिशियल केली, तर मग टाइम पिरियड मध्ये काय चेंज होईल. तर टाइम पिरियड हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला. म्हणून टाइम पिरियड जर ड्यू टू ग्रॅव्हिटी डबल केलेलं असेल तर होईल कमी होईल, आणि जर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी केलेलं असेल तर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय होईल, मॅक्झिमम होईल. अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा याच्या बाबतीत बघा अजून ह्याच एका टॉपिकवर कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो प्रश्न. तर एक्सेलरेशन ड्यू टू डिपेंड करत असेल आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जर अर्थ सरफेसला, इक्वेटरला आणि पोल या दोघं ठिकाणी जर याची व्हॅल्यू चेंज होणार असेल तर टाइम पिरियड मध्ये सुद्धा फरक पडेल. आणि म्हणून अशा पद्धतीनेही विचारला जाऊ शकतो प्रश्न. इफ द सिंपल पेंडुलम इज प्लेस्ड ॲट an equator of an earth, then time period of simple pendulum becomes. इक्वेटरला जर असेल तर टाइम पिरियड किती असेल, पोलला असेल तर टाइम पिरियड किती असेल, पोल पासून इक्वेटर जाताना टाइम पिरियड कसा चेंज होईल, इक्वेटर पासून पोलला जाताना टाइम पिरियड कसा चेंज होईल, अशा पद्धतीचेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्याला माहिती आहे अर्थ हे एक्झॅक्ट सर्क्युलर मॅनर मध्ये नाही, फ्लॅटन आहे आणि फ्लॅटन असल्यामुळे इक्वेटरला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथं अंतर जास्त आहे. अंतर जास्त असल्यामुळे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथं किती आहे, मिनिमम, आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मॅक्सिमम कुठे आहे, पोलला. म्हणजेच मग मॅक्सिमम जर पोलला असेल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर टाइम पिरियड मिनिमम कुठे येईल, पोलला, आणि मॅक्सिमम कुठे येईल, इक्वेटरला. म्हणजे as we go from pole to equator, time period of simple pendulum is gradually decreases. कारण इथं मॅक्सिमम आहे, सॉरी increases. इथं टाइम पिरियड मॅक्सिमम असेल, जसं जसं आपण इथं जाऊ एक्सेलरेशन ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू बघेल, म्हणजे टाइम पिरियड पण वाढेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ह्या क्वेश्चनच्या बाबतीत विचार करायचा. सेकंड क्वेश्चन बघा, a wheel of rotating with an angular speed. मोठा प्रश्न होता तो मी शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे. a wheel rotating with an angular speed दिलेला आहे किती आहे, ऑफ 600 rpm. प्रॉपर स्पीडचं नोटेशन दिलेलं नाहीये, पण rpm रिव्होल्यूशन पर मिनिटच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. with constant angular acceleration of 1800 rpm square m square for 10 seconds. Number of revolution by wheel is. Number of revolution wheel ने किती केलेले ते आपल्याला काढायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आहे 125, दुसरा आहे 100, तिसरा आहे 75 आणि चौथा आहे 50. सगळ्यात आधी प्रश्नामध्ये विचारलेलं काय, तो प्रश्न मध्ये डाटा नेमका काय दिलेला आहे तो कधी आधी करून ठेवायचा. काय म्हटलेलं आहे, रोटेटिंग विथ अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीड आपण कशाने दाखवतो, ओमेगा. त्याची व्हॅल्यू म्हणजे 600 आरपीएम. विथ कॉन्स्टंट अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशन आतापर्यंत आपलं पाठ दिलेलं नोटेशन की अँग्युलर स्पीड ओमेगा दाखवतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाने दाखवतो आणि अँग्युलर एक्सेलरेशन अल्फाने दाखवतो. म्हणून अँग्युलर एक्सेलरेशन किती, अल्फाची व्हॅल्यू किती जाईल, 1800 rpm square. एक्सेलरेशन म्हणून m square फॉर 10 सेकंड. 10 सेकंड म्हणजे टाइम पिरियड, बरोबर आहे. नंबर ऑफ रिव्होल्यूशन बाय व्हील इज. नंबर ऑफ रिव्होल्यूशन बाय व्हील विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. आपण सर्क्युलर मोशनला जेव्हा स्टार्ट केलं, रोटेशनल मोशन मधलं सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे, त्यावेळेला आपण काय बघितलं होतं, एनालॉगस क्वांटिटी इन सर्क्युलर मोशन विथ द ट्रान्सलेशनल मोशन, किंवा लिनियर मोशन मध्ये ज्या क्वांटिटी आहेत त्याच सर्क्युलर मोशन मध्ये कशा आहेत. त्यावेळेला आपण लिनियर मोशन मधलं डिस्प्लेसमेंटचं
बरोबर आहे. डिस्प्लेसमेंटचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे, जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, v ut plus 1 half at square, s ut plus 1 half at square, s v square is equals to u square plus twice as, ह्या ज्या क्वांटिटी होत्या ह्याच क्वांटिटी आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये पाहिजे. सर्क्युलर मोशन मध्ये त्यांचा फक्त काय फॉर्म चेंज होईल, म्हणजे काय फॉर्म चेंज होणार, रोटेशन चेंज होईल. s is equals to ut plus 1 half at square, हे आपलं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. याला सर्क्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर ते करावं लागेल. s कशाने दाखवतो आपण, सर्क्युलर मध्ये ठिकाणी दाखवतो. थीटा इज इक्वल्स टू इनिशियल वेलोसिटी घेऊन दाखवली जाते. इथं अँगुलर वेलोसिटी काय ओमेगा इनटू टी प्लस 1 हाफ, हे काय एक्सेलरेशन लिनियर केस मध्ये होते. तो म्हणजे अँगुलर एक्सेलरेशन कशाने दाखवतो आपण, अल्फाने, म्हणून अल्फा आणि इनटू टी स्क्वेअर. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ रिव्होल्यूशन बाय व्हील, म्हणजेच इन शॉर्ट आपल्याला सर्व क्वांटिटीचा रिव्होल्यूशन पर मिनिट मध्ये दिलेला आहे. तर आपण जर फक्त डिस्प्लेसमेंट जरी काढलं, अँगुलर डिस्प्लेसमेंट, तरी नंबर ऑफ रिव्होल्यूशन, कारण क्वांटिटी सर्व आपल्याला त्या युनिट मध्ये दिलेला आहे, म्हणून फायनल आन्सर काढल्यानंतर आपल्याला आन्सर हे काय मिळेल, किती डिस्टन्स हे मिळणार, किती डिस्टन्स कव्हर केल्यानंतर किती नंबर ऑफ रिव्होल्यूशन मिळाले ते आपोआप मिळेल. ठीक आहे, म्हणून हा फॉर्म्युला आपण यूज करू. इथं हा फॉर्म्युला जर यूज केला इथं, त्याला मी इथं वरती लिहून देतो, थीटा इक्वल्स टू ओमेगा टी प्लस 1 हाफ अल्फा टी स्क्वेअर. देयरफॉर थीटा इज इक्वल्स टू ओमेगा किती आहे 600 इनटू टी, टी किती आहे 10 सेकंड. 10 सेकंड म्हणजे त्याला जर मिनिट का बघा, रिव्होल्यूशन पर मिनिट आहे, म्हणजे जर त्याला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती करावं लागेल, 10/16 प्लस 1 हाफ अल्फा किती आहे 1800 इनटू टी स्क्वेअर, म्हणजेच काय तर 10 डिवाइडेड बाय 1 डिवाइडेड बाय 36. ठीक आहे, देयरफॉर हे जर फायनल एक्सप्रेशन पूर्ण सोडवलं आपण, सोडवून बघू किती येतं, 100 हे किती येतील 9 2 जा 18 म्हणजे 900 डिवाइडेड बाय 36. हे जर ओव्हरऑल तुम्ही सोडवता हे किती 100 प्लस 900 डिवाइडेड बाय 36 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू, बघा 3 गुणे 6 3 3 9, म्हणजे 225 च्या आसपास येतं. ते आपण डायरेक्ट फायनल सोडवून ठेवलेलं आहे. ते किती आहे तर 25 आन्सर येतं त्याचं, म्हणून थीटा इक्वल्स टू 100 प्लस 25 that is equals to 125 रिव्होल्यूशन पर मिनिट. आहे का एमसीक्यू मध्ये ऑप्शन मध्ये आहे का 125 100 75 and 50. therefore our answer is 125 रिव्होल्यूशन पर मिनिट. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपल्याला समजून घ्यायचं, म्हणून एवढा उशीर लावतोय आपण. पेपर जेडब्ल्यूचा आहे, तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 सेकंदात हे सोडवावं लागणार आहे. आणि एका प्रश्नाला मार्क आहेत 4. किती आहे, एका प्रश्नाला 4 मार्क आहेत. हा प्रश्न बघा किती सोपा होता, बघता बरोबर थोडंसं सोडवलं, क्लिक केलं 4 मार्क मिळाले. याला थोडंसं बघा, हा जर सोपा क्वेश्चन असेल, याला जर तुम्ही लवकर सॉल्व्ह केलं तर याचा जो उरलेला टाइम आहे, याला जर 10 सेकंदात सॉल्व्ह केलं तर उरलेला 20 सेकंद इथं वापरता येईल तुम्हाला. इथले 30 सेकंद आणि इथले 20 सेकंद 50 सेकंदात, म्हणजे अप्रॉक्स 1 मिनिटात तुम्ही हा सोडवू शकता. पण जरी तो सोपा असेल तर लगेच त्याला क्लिक करा, फटाफट आन्सर काढा, पुढे सरका, तेवढा टाइम तुम्हाला पुढच्या क्वेश्चन मध्ये काम. कधी लक्षात ठेवा, क्लासिकल फिजिक्सचा जो पार्ट आहे त्याला वेळ जास्त लावायचा नाही, कारण सेकंड पार्ट जो आहे आपला, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक वगैरे जे आहे, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात आणि बाकीचे मोठे क्वेश्चन असतात. त्यावेळेला आपल्याला तो टाइम पिरियड कव्हर करावा लागतो. म्हणून सुरुवातीच्या याला जास्त उशीर करायचा नाही. पेपर सोडवताना एक स्ट्रॅटेजी ठेवायची, एकदा विचार करायचा, दोनदा विचार करायचा, जर काही आठवत असेल तर ठीक, नाही तर लगेच पुढे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपला जो क्वेश्चन आहे हा सुद्धा जीडब्ल्यू मेन्स मधला आहे.
2020 मध्ये विचारला, 21 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ही जी आपली कन्सेप्ट आहे त्याच्यावरचा प्रश्न आहे. याच्यात बघा काय विचारलेलं आहे, री solid sphere and solid cylinder rolls on an inclined plane without slipping, then order of velocity विचारलेलं आहे, फक्त angular velocity म्हटलेलं आहे. Order of velocity at lowest point of incline will be काय असेल तर वेलोसिटी रेंज जास्त असेल as compared to solid sphere आणि as compared to solid cylinder. So the velocity of ring is greater than solid sphere is greater than solid cylinder. आणि अशा पद्धतीने चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. सॉलिड एसएसचा काय होतो, सॉलिड स्फियर, सॉलिड सिलेंडर आणि रिंग. आता आपल्याला केस काय आहे तर ते याचा विचार करावा. ठीक आहे, इन्क्लाइन प्लेन या बघा 2021 जेडब्ल्यू चा प्रश्न आहे. मागच्या वर्षी 2021 जेडब्ल्यू मागच्या बॅचला सुद्धा 25% सिलेबस काय केलेला होता, रिड्यूस केलेला होता. तरी सुद्धा ह्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न कोणत्या याच्यावरचा आहे, टॉपिक वरचा आहे, रोलिंग मोशन. रोलिंग मोशन ह्या टॉपिक वरचा जॉईन असा हा क्वेश्चन आहे, तरी विचारला गेलेला आहे. येते लक्षात आणि 4 मार्काला. आता रोलिंग मोशन बघा, इन शॉर्ट आपण कन्सेप्ट बघू. अशा पद्धतीने जर इन्क्लाइन प्लेन दिलेला आहे आणि त्याच्यावर अशा पद्धतीने समजा एक सॉलिड स्फियर आहे, सिलेंडर आहे, हे रोल होत आहे आणि मग ते कुठपर्यंत येणार आहे, या पॉइंटला येणार आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, ऑर्डर ऑफ वेलोसिटी ऍट लोएस्ट पॉइंट. लोएस्ट पॉइंटला कोणत्या शेपची वेलोसिटी मॅक्सिमम असेल आणि कोणाची कमी असेल. तर या पद्धतीला जर सोडवायचं असेल तर याच्यात विचार करा. आता या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत हा कुठल्याही प्रकारचा जो शेप असेल तो कशामुळे येणार आहे, तर जस्ट बिकॉज ऑफ देअर पोटेन्शियल एनर्जी, कारण तो ग्राउंड पॉइंट पासून समथिंग हाईट h वर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ऍक्ट होतोय, मास त्याचा समथिंग आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी त्याची जी आहे त्याच्यामुळे तो खालपर्यंत येणार. बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी जर mgh या पॉइंटला असेल आणि जेव्हा हा रोल करेल तेव्हा रोल करताना अशा पद्धतीने त्यावेळेला याचे जो दोन कायनेटिक एनर्जी आहेत, कोणत्या कोणत्या, एक आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी व्हिच इज इन दिस डायरेक्शन, सेंटरच्या स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्शनला त्याची वेलोसिटी किती असेल v, आणि ज्याच्या पद्धत या सर्क्युलर मॅनर मध्ये जेव्हा फिरेल तेव्हा त्याची वेलोसिटी किती असेल ओमेगा. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की पोटेन्शियल एनर्जी दॅट इज mgh इज इक्वल्स टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आपण फॉर्म बघितलेला आहे किती असतो तो 1/2 ओमेगा स्क्वेअर प्लस ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय 1/2 mg स्क्वेअर. हे रिलेशन रोलिंग मोशनच्या बाबतीत सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाचं रिलेशन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये विचार करा, आपल्याला काय करायचं आहे, वेलोसिटी बघा कॅपिटल V ओमेगाचा विचार करायचा नाही आपल्याला, V साठीचं काढायचं आहे. हे जर पूर्ण सोडवलं आणि V साठी जर एक्सपान्शन केलं आपण तर V साठी एक्सप्रेशन तुमचं असं येतं ट्वाइस GH, कारण हा बघा V 1/2 कॉमन काढला तो 2 मल्टिप्लाय होईल ट्वाइस mgh डिवाइडेड बाय बाकीचे फॅक्टर येतील ट्वाइस GH डिवाइडेड बाय 1 प्लस I mr स्क्वेअर. पूर्ण सॉल्व केल्यानंतर हा एक फॉर्म आपल्याला मिळतो आणि हा फॉर्म खूप जास्त महत्त्वाचा आहे वेलोसिटीच्या फॉर्म याच्यासाठी. अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर वेळेस विचारले जातात मोमेंट ऑफ इनर्शिया या कन्सेप्ट वरून, आणि त्यावेळेला वेलोसिटी आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हाईट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि वेलोसिटी या दोघांमध्ये रिलेशन काय आहे ते बघा. आता या एक्सप्रेशन वरून हे आपल्याला बाकीचं काहीच कामाचं नाहीये, पण वेलोसिटी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया या दोघांमध्ये रिलेशन काय ते बघायचं आपल्याला. तर वेलोसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज इफ वेलोसिटी मोमेंट ऑफ इनर्शिया increases then velocity is decreases. ही कन्सेप्ट आपल्याला कळली की काय मोमेंट ऑफ इनर्शिया आणि वेलोसिटी या दोघांमध्ये रिलेशन असं आहे की लिनियर वेलोसिटी, लिनियर म्हणतोय मी रोटेशनल नाही, लिनियर वेलोसिटी ही जास्तीत जास्त असते ज्या वेळेला मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असतो
आणि मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया कमी कोणाचा आणि जास्त कोणाचा हे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या कोणत्या ऑब्जेक्ट साठी दिलेलं आहे त्याच्यासाठी काढावे लागते, आपल्याला ते लक्षात ठेवावे लागते. याच्यात सगळ्यात आधी बघा शॉर्ट ट्रिक काय वापरायची, की रिंग दिलेलं आहे आणि रिंग साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हे सगळ्यात जास्त आहे. सर्व जेवढेही शेप आहेत या सर्व ऑब्जेक्ट सर्व शेप मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा सर्वात जास्त आहे एवढं आपल्याला माहिती आहे. म्हणजे मग मॅक्सिमम कोणाचं राहणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचं. मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचं जर मॅक्सिमम आहे तर त्याची वेलोसिटी काय असेल मिनिमम. मग वेलोसिटी मिनिमम असलेलं कोणते कोणते ऑप्शन आहेत बघून घ्या. वेलोसिटी ऑफ रिंग मिनिमम हे एक ऑप्शन आहे. वेलोसिटी ऑफ सॉलिड स्फिअर काही कामाचं नाही. वेलोसिटी ऑफ सॉलिड सिलेंडर काही कामाचं नाही. वेलोसिटी ऑफ रिंग हे दोन कट झाले 50-50. हा मग आता काय हे पहिलं आणि चौथं वेलोसिटी ऑफ रिंग आणि वेलोसिटी ऑफ रिंग. आता पुढचे बघावे लागतील आपल्याला. सॉलिड स्फिअर इथे आहे, सॉलिड सिलेंडर नंतर आहे सॉलिड वेलोसिटी सॉलिड सिलेंडर आणि नंतर आहे सॉलिड वेलोसिटी ऑफ सॉलिड. हा आता बघा ना मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा मॅक्सिमम आहे म्हणजे वेलोसिटी किती असेल मिनिमम. म्हणजे आपल्याला हा विचार करावा मोमेंट ऑफ इनर्शिया वेलोसिटी कोणाची कमी आहे इथं हे दोघं ऑप्शन होतील. हे दोघं 50-50 मध्ये काम जातील. आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला आन्सर सांगतो याच्यामध्ये याचा आन्सर कोणता आहे आधी सांगून देतो. याचा आन्सर आहे 2. ठीक आहे. आता डिस्कशन करू आपण का या दोघांमध्ये वेलोसिटी ऑफ रिंग आणि वेलोसिटी ऑफ रिंग सगळ्यात कमी या दोघ ऑप्शन मध्ये म्हणून हे दोघं निवडले. फरक काय पडला सॉलिड स्फिअर आणि सॉलिड सिलेंडर सगळ्यात जास्त वेलोसिटी कोणाची तर लक्षात ठेवायचं मास डिस्ट्रीब्युशन ज्याचं मॅक्सिमम असेल दूरवर असेल त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया का असतं कमी असतं. याच्या बाबतीत बघा रिंग सॉलिड सिलेंडर म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून अंतर किती आहे r ची व्हॅल्यू किती आहे जास्त आहे. कमीत कमी कुठे आहे ह्या केसमध्ये सॉलिड स्फिअरच्या केसमध्ये. म्हणून याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल कमीत कमी येईल आणि म्हणून याची वेलोसिटी काय येईल मॅक्सिमम. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले गेले तर याच्यामध्ये एकच ट्रिक लक्षात ठेवायची की मोमेंट ऑफ इनर्शिया आणि वेलोसिटी. मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा जास्त तेवढी वेलोसिटी लिनियर वेलोसिटी कमी. ठीक आहे. आणि जेवढी लिनियर जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त केवढा असेल जेवढं मास डिस्ट्रीब्युशन सेंटर ऑफ ऍक्सिस पासून जास्त असेल अंतर तेवढं मोमेंट ऑफ इनर्शिया का असतो जास्त असतो. आणि ओव्हरऑल जेवढ्या पण केस आहे याच्यामध्ये रिंग ह्या केस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया हा किती आहे मॅक्सिमम. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल जिओग्राफिकलचे 2-3 क्वेश्चन आपण आता जे डिस्कस केले प्रत्येक एका पॉइंट वरचा एक क्वेश्चन आपण डिस्कस करायचा प्रयत्न केला. अजूनही आहे पण आपल्याला टाइम कमी असल्यामुळे आपण एवढेच कन्सिडर केले. तर ह्या 3 क्वेश्चन वरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की जेडब्ल्यूची लेवल नेमकी काय आहे. त्याच्यात कमी किंवा कमी लेवलचे प्रश्न सुद्धा येतात हायएस्ट लेवलचे प्रश्न सुद्धा येतात. करायचं काय तुमची कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर पाहिजे आणि मग त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला करता यायला पाहिजे म्हणजे हे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. हा प्रश्न सुद्धा 4 मार्काचा. ठीक आहे. अशा पद्धतीचे भरपूरसे प्रश्न आहेत जेडब्ल्यूचे तुम्ही सापडवा त्यांना सोडवा. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारू. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.